जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या। त्यावरून पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी एक पथक तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगाने जालना शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त माहिती मिळाली होती की इसम नामे शेख लतीफ शेख कासिम वय 50 वर्ष राहणार तट्टूपुरा जुना जालना हा त्याच्या क्रुझर गाडी क्रमांक MH21 AX 0964 यामध्ये देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेल्या 180 ml च्या 48 बॉक्स, एका बॉक्समध्ये 48 बाटल्या अशा एकूण 2304 सीलबंद बाटल्या किंमत 6,61,280 रुपयाच्या शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान राहणार घनसावंगी जिल्हा जालना याच्या सांगण्यावरून होळी सणानिमित्त चोरटी विक्री करून वाहतूक करीत असताना मिळून आला। या आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना, योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली। आरबी न्यूज साठी दिलीप भानुशाली, जालना।